रुग्णालयाची अवस्था इतकी बिकट आहे की गेल्या एक महिना वेटिंग आहे सोनोग्राफीसाठी आणि आयसीयू देखील बंद आहे. तर आज नेमकं तुम्ही या निमित्ताने काय डॉक्टरांशी चर्चा केली आहे आणि नेमकं काय पुढे भूमिका असणार आहे? 470 कोटी खर्चानंतर ही आज 9 महिना झालेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी या हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. आत्तापर्यंत इथे बेसिक ICU नाही आहे. MT अगरवाल हॉस्पिटल हे एक ग्लोरिफाईड क्लिनिक झालेलं आहे. काय इलाज होत नाही, डॉक्टरच्या नेमणूक केलेलं नाही आहे. म्हणून आज आम्ही काँग्रेसतर्फे इथे एक निवेदन द्यायला आलो आणि इथे जे डीन आहे यांना आम्ही एक कुलूप आणि चेन दिलेलं आहे आणि त्याला 15 दिवसाचे अल्टिमेटम दिलं आहे की 15 दिवसात तुम्ही डॉक्टराची नेमणूक करा, अन्यथा आम्ही मोठे आंदोलन पण करू आणि जे कुलूप दिलेलं आहे हे मेन गेटला लावू. तुम्हाला माहीत आहे 17 तारखेला मुलुंड ईस्टमध्ये एक अपघात झाला, बिल्डिंगमध्ये आग लावलं आणि तिथे एक महिलाला घेऊन वीर सावरकर मुलुंड ईस्टला घेऊन गेलं. तिथे पण काय फॅसिलिटी नव्हतं म्हणून त्याला ऐरोलीमध्ये हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला लागले. मुलुंड असेल, भांडूप असेल, विक्रोलीचे जे गरीब लोक आहे यांच्यासाठी एक मोठा हॉस्पिटल इथे बांधलेला आहे, पण ICU नसल्यामुळे काही इथे इलाज होत नाही आणि लोकांना साईन हॉस्पिटलकडे जायला लागतात. इमारतीचं स्ट्रक्चर आहे, बेड्स आहेत, परंतु कुठल्याही फॅसिलिटी या ठिकाणी सगळं केलेलं आहे. तुम्ही बघा, इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे. पण भारतीय जनता पार्टीच्या जे ट्रिपल इंजिनचे सरकार आहे, जे सेंट्रल गव्हर्नमेंट पण त्याचं आहे, राज्यामध्ये सरकार त्याचं आहे, महानगरपालिका पण त्यांच्याकडे आहे. नालायक सरकार आहे, काही लक्ष देत नाही. त्याला एक माहीत आहे इलेक्शन कसा जिंकायचा. इलेक्शन जिंकलं म्हणून लोकांच्या समस्याचे निवारण झालं नाही. इलेक्शन नंतर तुमच्या जबाबदारी वाढतोय. लवकरात लवकर इथे 5 ते 10 जे डॉक्टर्स आहे त्याच्या नेमणूक करा आणि ICU सुरू करा असे मागणी आहे माझी. 15 दिवसात काँग्रेस आणि NCPचे पण इथे जिल्हाध्यक्ष आलेले आहे, अमित पाटीलजी. आमचे कार्यकर्ता इथे येणार आणि इथे कुलूप लावणार.